नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. भारत फूड टूर मध्ये आपण फक्त फूड कॅपिटल ऑफ इंडिया नाही तर प्रत्यक्ष कॅपिटल ऑफ इंडिया मध्ये आलेलो आहोत. आता मी उभा आहे पुरानी दिल्लीत आणि पुरानी दिल्लीतले पुराने फूडचे स्पॉट आपण कव्हर करणार आहोत, जे आहेत 236 वर्ष जुनं, 156 वर्ष, 150 वर्ष, 142 वर्ष, 125 वर्ष, 120 वर्ष, 116 वर्ष. तर भूक लागलेली आहे, चला खाऊन दिल्लीचं तख्त हलवूयात. मिक्स वेज है, पेरी पेरी है, लेमन चिली है, चीज बस्ट है, ग्रीन चिली है, स्वीट मरापुड़ी है. बाकी नॉर्मल में आलू गोभी मूली मटर पापड़ पनीर काजू बादाम मेवा खोया कुशन करेला भिंडी रोल टमाटर सादा. बोलो लय भारी हा. तोंडपाठ आहे सगळ्यात. 1884 एक जलेबी विथ रबडी. तर चांदनी चौक में जो जिलेबी वाला आहे 142 वर्ष जुना, त्याचं नावच जिलेबी वाला आहे आणि जिलेबी पण मिळते. एवढी मोठा म्हणजे साईज बघा त्याचा, जिलेबा विथ रबडी असं मिळतंय. तर म्हणलं की रबडी बरोबरच घ्यावा, ती खाऊन बघू कशी आहे. सुरेख, बाहेरनं क्रिस्पी, आतनं एकदम मऊ आहे. गोडवा अगदी प्रमाणात आणि योग्य. रबडीची चव अप्रतिम, फारच भारी जिलेबी आहे. फक्त एकच गोष्ट बनवून ठेवली आहे, गरमागरम करून देत नाहीये, त्यामुळे गरम नसल्यामुळे एवढी गंमत नाही येते. ही जर गरम असेल तर खूप जास्त मजा आली असते. कारण इंदोरला सांगितल्यावर करून देतात, जे करून ठेवले. ट्राय करायला हरकत नाही, 100% रेकमेंड करेल. ब्रेड बटर मिलेगा अभी? तर पुरानी दिल्ली में खूपच इंटरेस्टिंग ठिकाणी आपण आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पवित्र जैन छास भांडार आणि जे आहे धरमपुरा रोडवरती. टिपिकल दिल्लीच्या, जुन्या दिल्लीच्या गल्लीमध्ये आहे. आणि इथे आहे भारी गोष्ट, म्हणजे दोनच गोष्टी इथे मिळतात. एक म्हणजे मक्खन ब्रेड, जो असा छानपैकी त्याच्यावर फक्त लोणी आणि त्यांचा मसाला टाकलाय, चाट मसाला, आणि सोबत आहे छास. आणि या दोनच गोष्टी इथे मिळतात. आणि आल्यावरती तो काय लोण्याचा गोळा तयार करत बसला होता, त्याच्यावरनं कळतंय की फारच जबरदस्त चव असावी. पण आधी ब्रेड मक्खन खाऊन बघूया. त्यामध्ये बाकी काही नाही, लोण्याची चव जबरदस्त आहे. मला असं वाटतं हे घरी आपण करू शकतो, छान लोणी असेल तर. पण त्याच्यावरती आपण जो ताक मसाला असतो ना, ताक मसाला तो त्यांनी घातलेला आहे. हिंग, धणे असं सगळं मिक्स, त्याची पावडर आहे, तेवढीच पुढे त्याच्यामध्ये घातलेली. आणि ब्रेड प्रचंड सॉफ्ट आहे, जबरदस्त चव आहे. म्हणजे असे हे 4-5 मारू आपण, इतकं मुलायम आहे ना तो. इतके चाट मसाले आणि हे सगळं आपण खातोय दिल्लीमध्ये. ही जी चव आहे ना, अप्रतिम चव आहे, खूपच जबरदस्त आहे. आणि परत गोष्टी खूप अस्सल आहेत म्हणून त्याची चव छान आहे. लोण्याची चव अप्रतिम आहे. आणि जैन पवित्र भांडार आहे, सगळ्या गोष्टी पवित्र आहेत, कुठं कुठलाही त्रास होणार नाही. आता आपण छास पिऊन बघूयात की छास कसं आहे. त्यात पण अगदी हलका त्यांचा तो मसाला आहे, जो ब्रेड मध्ये आहे तोच आहे. इतकं हे जबरदस्त आहे ना, इतकं सुदिंग आहे हे. रोज 1 लिटर मारून माहितीये मी, इतकं छान आहे, सुरेख. म्हणजे दिल्ली चाट आणि बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण हा स्पॉट मला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलाय. इतकं छान आहे ना. छोटंसं दुकान आहे, त्या मंदिराच्या खालीच आहे. गल्ली पण तशी शांत आहे, सगळी जुनी घरं, जुनी मंदिरं. आणि त्यामध्ये म्हणजे मला असं वाटतच नाही मी दिल्लीमध्ये, मला असं वाटतं मी कुठेतरी वाराणसीच्या गल्लीमध्ये आहे, मग तिथे हे खातोय. एक मटर कचौरी और एक बेदमी पुरी ना. तर जुन्या दिल्लीमध्ये आपण आलेलो आहोत श्याम स्वीट. इथे प्रसिद्ध आहे मटार कचोरी आणि बेदमी पुरी. तर आता बेदमी पुरी म्हणजे काय, तर याच्यामध्ये गहू, मैदा, उडीद डाळ भिजवून त्याची पेस्ट करून घालतात आणि रवा सुद्धा असतो, अशी खुसखुशीत लागते.
आणि त्याच्यासोबत आहेत 2 प्रकारच्या भाज्या, छोले आणि सॅलड. तर आपण खाऊन बघत. पहिली पुरी गरमागरम त्याने तळून दिलेली आहे. हा बटाट्याचा रस्सा दिसतोय मला. मी बटाट्याचा रस्सा खातो. थोडं कैरी घातली आहे, अशी आंबटसर चव येते भाजीला, बटाट्याच्या रस्स्याला. तर छोले खाऊन बघू. छोले मस्त आहेत. कोथिंबीर कांदा पण त्याने घातला त्याच्यासोबत. आणि जे आपण आधी छोले खाल्ले अमृतसरला किंवा बाकी ठिकाणी खूप म्हणजे सप्पक छोले करतात, खूप सारे डाळ रगडा कसा असतो तसं. नाही, हे त्याने छान स्पायसी केले. आता ही आहे अजून एका बटाट्याची भाजी. बटाट्याच्या 2 भाज्या आहेत, एक आंबट आहे, आंबट गोड अशी. आपला नेहमीची कशी बटाट्याचा रस्सा असतो तशी ही आहे. त्यात जरा गंमत आहे, टँगी आहे ही. आणि ऑफकोर्स त्यांनी काय दिलं, कैरी दिली तुम्ही, कैरी सोबत त्याच्यामध्ये कैरीच आहे. तर मटार कचोरी पण प्रसिद्ध आहे इथली. करूयात. हो, रंग काळा मसाला काय. कचोरीच्या मसाल्यामध्ये धणे भरपूर आहेत. धण्याची टेस्ट पहिली येते खाल्ल्या. कचोरी मला ओके वाटली, खूप जास्त स्पायसी आहे. तो धणे इतके ओव्हरपॉवर करतोय की मग धणेच खातोय असं वाटतंय. धण्याची पावडर. ओव्हरऑल मी म्हणेन छान आहे स्पॉट. या भाजीची गंमत आहे, पण प्रचंड तेल आहे भाज्यांमध्ये. असं हाताला पूर्णपणे तेल लागतंय. ओके स्पॉट असं मी म्हणेन. काय फार आउटस्टँडिंग असं मला काय वाटत नाही. तर खाल्ल्यावर जाणवतं की याचा आफ्टर इफेक्ट खूप जास्त आहे. पूर्ण तोंड असं जळतंय माझं. त्यामुळे मला नाही आवडला हा स्पॉट. मी अजिबात रेकमेंड नाही करणार. आपण पुढचा स्पॉट बघू. रबडी, एक रबडी देतो. कोणता आलाय स्पेशल? अच्छा, पिस्ता केसर गुलाब. तर आपण आलोय जैन स्नॅक्स कॉर्नरला. तर 236 वर्ष जुना आणि प्रसिद्ध आहे रबडीसाठी. सुरुवात रबडीपासूनच झाली होती आणि इथे आता खूप प्रकारच्या रबडी मिळतात. पिस्ता रबडी, रोज रबडी आणि आपली नॉर्मल रबडी सुद्धा आहे. तर मी त्यांना विचारलं कुठली चांगली. रोज म्हणलं काहीतरी नवीन प्रकार आहे, चांगला आहे का? तर त्यांनी मला असं केलं. मला वाटलं की चांगला असेल, आपण खाऊन बघूया. रोजचा फ्लेवर भारी लागतो बरं का. म्हणजे रबडी बरोबर जातोय तो. मी रोज खाऊ शकतो. अप्रतिम आहे. पण जर्बीवाल्याकडे रबडी खाल्ली होती, ती सुद्धा भारी होती. मला असं वाटतं की यांना कळलंय गणित रबडीचं आणि ऑफकोर्स इतके वर्ष करत असतील ते. तर इतर खूप प्युअर आहे, त्याची कन्सिस्टन्सी छान आहे, अस्सल आहे. आणि रोज आहे ना तो फ्लेवर असा उगाच खूप जास्त गोड किंवा सिंथेटिक वाटत नाही. त्याच्याबरोबर जातोय नॅचरली. गोड खूप प्रमाणात गोड आहे. दूध आटवल्यावर एक नॅचरल गोडवा त्याला येतो, तो तसा आहे. आणि छान चव आहे, अस्सल रबडी. अशा रोज फ्लेवरची रबडी इतकी छान मी कधीच खाल्लेली नाही, पहिल्यांदा खातो. दाल बीजी क्या है? नमकीन होता है. अच्छा, याला ना पश्चिम महाराष्ट्रात याला काहीतरी वेगळं नाव आहे. याला नडियाली. मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे उर्बला वेगळं काहीतरी म्हणायचे. तर तोच चिवडा आहे हा. बारीक शेव आणि त्याच्यामध्ये डाळ असते. चव वेगळी आहे, खूप ताजा आणि खमंग आहे. 175 वर्ष जुनं आहे. आणि आफ्टर इफेक्ट तिखट आहे. चावल्यावर मला काय वाटलं नाही. जर गिळायला लागलं तसं ते तिखटपणा जाणवतो. स्पायसी पण आहे. चटकदार शौकीन असेल ते घेऊ शकतात नक्कीच. छान आहे प्रकार. पराठा कौन सा आप सजेस्ट करोगे? जो 1870 में पहले से कौन सा बनता था पराठा? पहले पराठा कौन सा था? आलू दो खाई लेते हो. अच्छा, आपकी स्पेशलिटी कौन सी है? लेकिन पराठा खा लो. मिक्स पराठा, मिक्स है, दाल आलू स्पेशल है. बेसन मेथी दाल आलू स्पेशल पराठा देतो. तर ज्याशिवाय दिल्लीची फूड टूर पूर्णच होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे पराठा. आणि तो सुद्धा पराठेवाले गल्लीमधला पराठा. आपण आलेला आहे बाबूराम पराठेवाला, जो आहे 1870 पासून, म्हणजे 156 वर्ष जुनं हे दुकान आहे. तर याच्यामध्ये बेसन पण आहे, ऑफकोर्स मेथी दाल आलू आणि स्पेशल त्याने त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यासोबत आहे बटाट्याची रस्सा भाजी, एक तिखट चटणी आहे हिरवी, एक बहुतेक गोड चटणी, त्यात केळं पण दिसतंय. ही पण चटणी काय आपण खाऊन बघूया. आणि सॅलड सोबत आलेला आहे. आणि ना इतकी विशेष गोष्ट म्हणजे हे पराठा भाजणं वगैरे सामान्य झालं, अतिसामान्य. हे डायरेक्ट तळतात. म्हणजे पुरी म्हणायचा का पराठा म्हणायचा, अख्खा पराठा फ्राईड असतो यांचा. मला आठवतंय मी जर्नलिझमला असताना जवळजवळ
पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना दिल्ली आमची स्टडी टूर होती 15-16 वर्षापूर्वी असेल. त्यावेळेस मी आलो होतो आणि त्यावेळेस मी खाल्ला होता पुदिना पराठा. इथे खाल्ला तर मला माहित नाही, 2-3 दुकानं आहेत इथे. त्या मला वेळ लागला, मला असं वाटलं तर काय हे वेगळंच आहे. तर आता खाऊन बघूया. कम्प्लिटली मसालेदार आहे पण मजा येते खाताना. आणि बटाट्याची भाजी आहे, बेसन आहे, त्याला ना त्यांचा कुठेतरी मसाला त्यांनी लावलाय. मेथी म्हणजे कसुरी मेथी आहे. मला वाटलं मेथीमध्ये प्रॉपर आपले मेथीचे बटाटे असेल तशी मेथी असेल. आणि ऑफकोर्स गोष्टी डायरेक्ट तळल्या ना त्या भारीच लागतात. आपण तळलेलं थालीपीठ पण एकदा खाल्लं होतं, मस्त खुसखुशीतच लागतं, छानच लागतं. आता आपण भाजीबरोबर ट्राय करून बघूया. बटाट्याची रस्सा भाजी आहे, माइल्ड आहे. आणि मला ही चटणी ट्राय करायची कारण याच्यामध्ये केळी पण दिसत आहेत. ही चटणी तर मला खजूर वाटतात, खजूर आणि चिंच. अप्रतिम आहे, त्याला अशी गोडसर चव आहे आणि केळ्याचा स्वाद त्याला आहे. आणि तो पराठ्याबरोबर खूप छान होतो कारण पराठा स्पायसी आहे ना, त्याचा गोडसर चटणीबरोबर खाल्ल्यावर छान बॅलन्स होतो. आणि हा काय प्रकारे आपण बघूया. हा मॅश पोटॅटो वाटतोय मला का भोपळा आहे. भोपळा असल्यामुळे तो तर गोडसर लागतो. पण समाव अशा गोडसर चटणी किंवा भाजी पराठ्याला खूप जास्त चांगली कॉम्प्लिमेंट करते. इतक्या वर्षांनी खाल्ल्यावरतीच मजा येते खाताना सुद्धा. हा मुळा आहे, दिलेला मुळा पण खूप छान मिळतो, गोड असतो मुळा. बाबुरामचा पराठा छान आहे. अजून एक प्रसिद्ध आहे गया प्रसाद बहुतेक, ते पण इतकंच जुने. आपण तिथे पण पराठा खाणार आहोत, तोही खूप जास्त प्रसिद्ध, तिथे जास्त गर्दी होती. त्यामुळे कम्पेअर करून सांगूया की कुठला आपल्याला जास्त आवडला. तर बाबुरामच्या समोरच आहे गया प्रसाद. कितने 3 लोग फेमस यहाँ का मिक्स वेज है, पेरी पेरी है, लेमन चिली है, चीज बस्ट है, ग्रीन चिली है, स्वीट में रबड़ी है। और बाकी नॉर्मल में आलू गोभी मूली मटर पापड़ पनीर काजू बादाम मेवा खोया कुशन करेला भिंडी रोल टमाटर सादा। और बोलो लेमन चिली अच्छा है क्या? नहीं, ग्रीन चिली ट्राई करो, उससे बेस्ट रहेगा। तीखा है क्या? नहीं उतना नहीं, उतना तीखा नहीं है. नॉर्मल है, बच्चे खा लेते हैं। अच्छा इतना कॉर्नर सुन के घबराते हो, देखो खा रहा है ग्रीन चिली का, मजाक नहीं कर रहा हूँ। ग्रीन चिली चलेगा एक प्लेट ग्रीन चिली। लय भारी तोंडपाठ आहे सगळ्यात. तर आपण आलेलो आहोत गया प्रसाद आणि हे आहे 154 वर्ष जुनं. याद का गोली तर इथे जास्त गर्दी आहे, हे जास्त तुम्हाला चकाचक दुकान दिसेल. मागे सगळे सेलिब्रिटीज नेते मंडळी सगळ्यांचे फोटो आहेत. आलेला आहे मिरचीचा पराठा. बाई आत बघा, आत कम्प्लीट मिरची आहे, बटाटा सुद्धा आहे. सोबत आहे परत तीच सेम केळ्याची जी चटणी आहे ती आहे, बटाट्याचा रस्सा आहे, हिरवी चटणी आहे, ती बहुतेक भोपळ्याची भाजी आहे आणि अजून एक भाजी आहे, बटाटा दिसतो आणि डाळ दिसते आणि सॅलड सुद्धा आहे. आणि हा आहे मिरचीचा पराठा. मिरचीमध्ये शिमला मिरची मिक्स आहे, फक्त हिरवी मिरची नाही, नाहीतर डायरेक्ट दूर निघाला असता. आणि मगासचं जे होतं बाबू काय होतं, बाबुराम जे मगासचं होतं हे आहे गया प्रसाद. तर गया प्रसाद जास्त बेटर आहे. त्याचं कारण असं आहे की पराठा तळलेलाच आहे पण बहुतेक तेलाची क्वालिटी बरी असावी का काय माहित नाही, तो खूप असं ऑइली लागत होता, त्याला एक तेलाची चव लागत होती. हा खूप ड्राय आहे आणि याची चव जास्त छान आहे. आणि भाजी खाऊन बघूया आणि चटणी खाऊन बघू. सुरेख. ओव्हरऑलच भाज्यांची क्वालिटी किंवा पराठ्याची ती असं चांगली. त्यामुळे जर पराठा दिल्लीत आलात तर गया प्रसाद इथेच या, हे जास्त छान आहे. इथे पराठ्याच्या एवढ्या व्हरायटी आहेत म्हणजे फार भेंडी, कारलं, किसमिस, काजू सगळ्याच्या. पण एक लक्षात घ्या की हा बेस सेम आहे, म्हणजे बटाटा आणि मैदा ते सेम आहे. त्याच्यामध्ये आता ही ढोबळी मिरची आणि मिरची त्यांनी ऍड केली, त्याचीच थोडीशी भेंडी ऍड करणार आणि त्यांनी हलकासा फ्लेवर त्या पराठ्याचा येतो. बेस सेम आहे सगळ्याचा बटाटा. तर त्यामुळे जर तुम्हाला असं वाटेल ना की अरे भेंडीचा पराठा कसा लागेल किंवा कारल्याचा कसा लागेल, तर बटाटा सगळ्यामध्ये आहेच. माझ्यावर रसिका सुद्धा खाते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी एकटाच खातो, रसिका खाते. मागचा जो आमचा DOP आहे प्रथमेश,
त्याचं तर इतकं खाऊन झालंय की तो लस्सी मागतोय. तर सगळे खातात आहे. असं नाही की मी एकटाच खातो. लोकांना फार असं वाटतं आणि लोक मला कमेंट करतात. सगळ्यांचं छान पोट भरल्याशिवाय खूप जास्त पत्र झालंय. भरवल्याशिवाय आम्ही शूटिंग संपवत नाही. ताकच आहे हे. नमकीन लस्सी म्हणतात त्याला. ताकच आहे. कोणचा सोडा आहे? लेमन एक ही आहे लेमनचा. एकच आहे फक्त लेमन. व्हरायटी वगैरे काही नाही. एक लेमन सोडा देना. हाँ नींबू निचोड़. कितने साल से आपका? 150 साल हो गया और सेम नींबू सोडा ही. क्या बात, थँक्यू. तर एवढं खाल्ल्यावर जरा पापक्षालन करण्यासाठी म्हणलं काहीतरी सोडा प्यावा, पचेल गोष्टी. तर वेदप्रकाश सोडा हे आम्ही शोधलं तर 150 वर्ष जुनं आहे. हा याची फार गरज होती. इतकं मसालेदार तेलकट तळलेलं फुल खाल्लेलं आहे. जरा थंडक पाहिजे मनात आणि पोटात. त्यांचा ना मसाला आहे कुठला तरी तो त्यांनी घातलाय आणि फक्त लिंबू सोडा आहे. भारी गोष्ट आहे. बाकी काही काला खट्टा ऑरेंज बिरेंज काही नाही, फक्त लिंबू सोडा. आहा, पाचक मध्ये घालतात ना जलजिरा किंवा त्याचा मसाला आहे आणि लिंबू सोडा आहे आणि फ्रेश लिंबू सोडा आहे. लिंबू पिळून आपल्या समोर केलाय. गावांमध्ये मिळतो ना तो बंट्याचा किंवा तो गोटी सोडा, मला खूप आवडतो. म्हणजे त्याच्यात जी चव आहे ना बाकी कुठलेही कोल्ड्रिंक आणूच शकत नाही. तशीच चव आहे, अगदी मस्त आहे. त्यामुळे चांदणी चौकात आलात आणि खरेदीसाठी खूप चालला फिरला असाल, उन्हामध्ये मस्तपैकी सोडा मारायचे. वेदप्रकाश सोडा, नाव पण एकदम पवित्र आणि छान आहे. कुल्फी सब कुल्फी मिक्स नहीं मिल सकती क्या? अलग अलग लेना पड़ेगा क्या? तर आपण एकदम आयकॉनिक कुल्फीच्या ठिकाणी आलेलो आहोत दिल्लीमध्ये, चावडी बाजारमध्ये. आणि या ज्या कुल्फ्या आहेत त्या अटल बिहारी वाजपेयी सुद्धा खायचे आवडीने, असं आम्हाला कळलेलं आहे. ही आहे अनार कुल्फी आणि ही आहे मँगो कुल्फी. आणि ना अशी फळच ठेवलेत फ्रीजमध्ये, अशा त्या कुल्फ्या ठेवल्यात. हिशोबात बाहेर साल आहे, ही ऍक्च्युली फळ आहे बाहेर. हे म्हणजे मला वाटलं हिच्या सकट खायचं तर नाही, हा फक्त आतला कुल्फीचा भाग खायचा. पूर्णपणे या फळामध्ये त्यांनी स्टफिंग केलंय कुल्फीचं. म्हणजे फळ आहे, त्या फळाचा गर काढायचा, त्याची कुल्फी बनवायची आणि ते स्टफ करायचं आणि मग ते डीप फ्रीज करायचं. आपण डाळिंब खाऊन बघूया कुल्फी. आयुष्यात डाळिंब कुल्फी पहिल्यांदा खातो. कुल्फी नाही म्हणणार मी याला, आईस्क्रीमच म्हणेन. कारण थोडीशी पाणी पाणी अशी आणि बर्फ बर्फ अशी चव आहे त्याची. डाळिंबाचाच फ्लेवर आहे. दाणे पण येतात डाळिंबाचे प्रॉपर. तर चाट मसाला सुद्धा आहे. फळाची चव एकदम नॅचरल, खूप चांगली आहे. फक्त कुल्फी नाही ही. आपल्या स्वतः कुल्फी म्हणल्यावर दूध आणि अशा गोष्टी असतील. कुल्फी नाही आहे, आईस्क्रीमच आहे. थोडं बर्फ बर्फ असं ते लागतंय. म्हणजे दूध नसावं ऑफकोर्स डाळिंब म्हणल्यावर त्याच्यावर. आपण मँगो ट्राय करून बघूया. मँगो तर बाहेर मँगोचा गर आहे आणि आतून ही कुल्फी आहे. हा हा, अप्रतिम. परत फळं अशी फळं की ज्याचा मिल्कशेक चांगला असतो. म्हणजे मँगो दुधाबरोबर छान लागते म्हणून ती खूप कुल्फी परफेक्ट आणि कॉम्प्लिमेंट होते. डाळिंब मला असं वाटतं की दुधाबरोबर जात नाही डाळिंब, पाणी असल्यामुळे त्याचा असा बर्फ बर्फ लागतो. पण हे परफेक्ट आहे. ही मँगो कुल्फी जबरदस्त आहे, खूप भारी. बाहेरनं बघा ना मँगोचा गर, ऍक्च्युली आंबा येतो आणि आतमध्ये कुल्फी आहे आणि त्याला छान वेलची वगैरे त्यांनी मारली आहे. आणि जो गोडवा आहे नैसर्गिक फळाचा गोडवा आहे. साखर त्यांनी घातलेली नाही जास्त. सुरेख मँगो कुल्फी, टॉप क्लास. आत्तापर्यंत अशी कुल्फी कुठेच खाल्लेली नाही. इतकी भारी मँगो कुल्फी. गुआवा पण बाहेरून फळ, आतनं कुल्फी आहे आणि वर चाट मसाला पण त्यांनी घातलेला आहे. आनंद घेऊ दे मला जरा. टॉप क्लास गुआवा पण टॉप क्लास. का लोक इतक्या लांब नाही जात? बाहेर ना पेरूच येतो आणि त्याच्यासोबत कुल्फी आहे. काय बोलायचं मग, खूप भारी कुल्फी आहे. म्हणजे म्हणून की दिल्लीतला
बेस्ट स्पॉट आहे हा कुल्फीचा. फार सुरेख आहे. म्हणजे अशी कुल्फी त्यांनीच केलेलं इम्प्रोव्हायझेशन दिसतंय. फळाचा गर काढून त्यात करणं हे किती असं म्हणजे काय म्हणतात त्याला, गुंतागुंतीचं काम आहे, पण सुरेख केलेलं आहे त्यांनी. ही कुल्फी खूप भारी लागते. म्हणजे ती हाय ब्रँडची जी आईस्क्रीम्स असतात ना ती झक मारते याच्या पुढे. अशा पद्धतीच्या त्या कुल्फी आहेत. जबरदस्त. तुम्हाला सांगतो, इतक्या उन्हामध्ये दुपारच्या वेळेला इतकी वर्ल्ड क्लास कुल्फी खायला पुण्य लागतं. ते पुण्य सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल, तुम्हाला एक संधी देतो मी, तर तुम्हाला पण अशीच दुपारी उत्तम कुल्फी खायला मिळेल. चॅनलला ना प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे टीव्हीवर जर व्हिडिओ बघत असेल ना, पॉज करा पटकन आणि सबस्क्राईब करा. आम्ही खूप प्रयत्न एफर्ट्स आम्ही घेतोय, दिल्लीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरतोय, चालतोय उन्हाचं. तर जर तुम्ही हा छोटासा प्रयत्न माझ्यासाठी केला तर मला खूप आनंद मिळेल, जास्त प्रोत्साहन मिळेल. आमची टीम पण सोबत आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. पुण्याचं काम आहे. तुम्हाला पण अशीच छान निवांत कुल्फी खायला मिळेल. वा झकास. बाय द वे 250 रुपयाला एक कुल्फी आहे, जे खूप महाग आहे पण वर्थ आहे, कारण कष्टाचं काम आहे. जी स्टफ कुल्फी आहे ती 250 रुपयाला. नॉर्मल ज्या आपल्या मिळतात ना नेहमीच्या, ती 100 रुपयाला आहे. पण जी फळामध्ये जी आहे प्रॉपर ती 250 रुपयाला, पण वर्थ आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्यावाच असा आहे. तर आपण आलेलो आहोत चैनाराम सिंधी हलवाई, जे आहे 1901 पासून, म्हणजे 125 वर्ष जुना. आणि इथला प्रसिद्ध आहे कराची हलवा. नाव आवडलेलं नाही मला कराची हलवा, पण ठीक आहे. तर कराची हलवा आणि सेव बदाम. तर आपण दोन्ही गोष्टी ट्राय करूयात आणि बघूयात कशा आहेत. तर आपण पहिला शेव बदाम ट्राय करूया आणि सांगूयात कसं आहे. खूप तूप आहे हा, म्हणजे अस्सल तूप एकदम. हा म्हणजे मोतीचुराचाच लाडू आहे वडीच्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्याच्यात खूप सारे बदाम आहेत आणि एकदम तुपात आहे, आणि तुपाची चव लगेच जाणवते. छान आहे प्रकार शेव बदाम. मी त्यांनाच विचारलं की प्रसिद्ध काय अजून, त्यांनी मला हे रेकमेंड केलं. कराची हलवा खाऊन बघूया. बापरे, हे थोडं लिबलिबीत आहे, तुटत नाही आहे. होतच खाऊ. खूपच चुई आहे. आज सगळे बदाम आहेत त्याच्या. बहुधा हा पॅटर्न लोकांना आवडत असावा. म्हणजे आपल्याकडे जो बदाम हलवा मिळतो ना तोच प्रकार आहे. म्हणजे हल्दीराम किंवा बऱ्याच मिठाईच्या दुकानांमध्ये मिळतो तोच प्रकार, त्याला हे कराची म्हणतात. पण खूपच रबर आहे, म्हणजे रबरच आहे पूर्ण. पण नाही एवढा खास. बदामी शेव बदामी चांगला आहे. याआधी जुने म्हणजे आपण काय 50 वर्ष जुने, 60 किंवा फार फार तर 70 वर्ष जुने. पण आयुष्यात पहिल्यांदा मी 125, 150 आणि अगदी 200 वर्ष जुने खाण्याचे स्पॉट एक्सप्लोर केले. चव खरं सांगायचं तर छान होती बऱ्याच ठिकाणी, पण तुम्हाला खरं सांगू का, अनुभव काय फारसा आनंददायी नव्हता. त्याचं कारण असं आहे की जी पुराणी दिल्ली आणि चांदनी चौक एकदम आयकॉनिक आणि खूप इतिहास असणारी ठिकाणं आहेत ती. पण ना इतका गोंधळ गडबड. आता मला मान्य आहे की शहराच्या मध्यवर्ती शहरात मार्केट एरियामध्ये गोंधळ गडबड असतेच, पण अशी सगळी लोक अशी खूप कावलेलीच आहे तिथली असं मला वाटतं. तर रिक्षावाले पासून सगळे, म्हणजे आम्ही रिक्षात जाताना तर जनरलमध्ये 2 वेळा शिवीगाळ, मारामाऱ्यापर्यंत भांडणं हे जनरल होतं इथे. त्यामुळे होतं असं की एवढ्या सगळ्या केओटिक परिस्थितीमध्ये ना समोर कितीही चांगलं अन्न आलं तरी पूर्णपणे त्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे मी स्वतः असं फूड टूर कायम असे खूप एन्जॉय करतो कुठल्याही शहरात, कितीही कोलाहलामध्ये. पण इथे दिल्लीमध्ये मला तितकी मजा नाही आली. प्रदूषणामुळे असेल की लोक कावलेली आहेत काय मला माहीत नाही, पण इतका छान असा म्हणजे म्हणतात ना की छान आनंदी एक्सपिरियन्स नव्हता. पण हा माझा अनुभव असेल. पण ही ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करू शकता जर तुम्ही दिल्लीवरनं कुठे जाणार असाल, मनाली किंवा तुमची इथून जोडलेली ट्रिप असेल तर. पण खास खाण्यासाठी यावं असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी होतं. इंदोरला झालं, दावणगिरीला झालं, बऱ्याच ठिकाणी मला होतं. तर खाण्यासाठी यावं असं काही मला हे दिल्ली ठिकाण वाटलं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. असेच आपण खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत राहू, आणि माझं प्रामाणिक मत कायम मी तुमच्या पुढे व्यक्त करतो, तुमच्या पुढेच व्यक्त करू शकतो. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत राहू. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.